नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत पुजारी, विवेकानंद महाविद्यालय औरंगाबाद. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कॉस्ट अकाउंटिंगमधला युनिट फर्स्ट, युनिट और आउटपुट कॉस्टिंग. Unit or output costing is that method of costing in which costs are ascertained per unit of a single product in a continuous manufacturing activity. Per unit cost is calculated by dividing total production cost by number of units produced. This method is also known as single costing. This method is known as single costing as industries adopting this method manufacturer in most cases a single variety of product. काय सांगितलेलं आहे की युनिट और आउटपुट कॉस्टिंग that method of costing in which costs are ascertained per unit of a single product in a continuous manufacturing. सतत आपल्या उत्पादन करत असते वॉटेवर जे काही समजा छोटे छोटे वॉटर बॉटल असेल, पेन असेल, हेअर क्लिप वगैरे अशा छोट्या छोटे निरंतर प्रमाणे चालणारे जे काही प्रोडक्ट आहे ते आपल्याला इथे सिंगल प्रोडक्ट हे कंटिन्युअस मॅन्युफॅक्चरिंगच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला बघायला तिथे मिळतं. पर युनिट कॉस्ट कशी कॅल्क्युलेट केली जाते तर पर युनिट कॉस्ट इज कॅल्क्युलेटेड बाय डिवायडिंग टोटल प्रोडक्शन कॉस्ट बाय नंबर ऑफ युनिट प्रोड्यूस. तुम्हाला एकूण उत्पादन किती करायचं आहे किंवा एकूण मागणी किती आहे त्या अंदाजे आपल्याला नंबर ऑफ युनिट्स आपल्याला तिथं काढावे लागतात. म्हणजेच टोटल प्रोडक्शन ऑफ कॉस्ट संपूर्ण प्रोडक्शन. आता समजा 1000 जर पेन आपल्याला प्रोडक्शन करायचं आहे 1000 पेनाचं, तर त्या टोटल 1000 पेनाला लागणारी किंमत आपल्याला त्यासाठी आपल्याला एका पेनाची तिथं किंमत आपल्याला काढणं गरजेचं आहे. नंबर ऑफ युनिट प्रोड्यूस. दिस मेथड इज ऑल्सो नोन ॲज सिंगल कॉस्टिंग. म्हणजे प्रत्येकी आपल्याला एककाची तिथं आपल्याला त्याची कॉस्ट ठरवायची आहे, किंमत ठरवायची आहे. दिस मेथड इज ऑल्सो नोन ॲज सिंगल कॉस्टिंग. ॲज इंडस्ट्रीज अडॉप्टिंग दिस मेथड मॅन्युफॅक्चर इन मोस्ट केसेस सिंगल व्हरायटी ऑफ प्रोडक्ट. एकाच प्रकारचं जर उत्पादन करत असणाऱ्या ज्या काही कंपन्या आहे त्या ह्या कंपन्या सिंगल कॉस्टिंग मेथड ही अंमलात आणतात आपल्या कंपनीमध्ये. दिस मेथड इज ऑल्सो नोन ॲज युनिट कॉस्टिंग ॲज not only the cost of the total output but also the cost per unit of output is ascertained under this method. Under this method cost units are identical. This method is also called output costing as cost as ascertained for the total output of product. त्यानंतर आहे डेफिनेशन ऑफ युनिट कॉस्टिंग. तर अकॉर्डिंग टू J.R. बाटली बॉय, unit costing or output costing may be defined as a single or output cost system. Is used in business where a standard product is turned out and it is desired to find out the cost of basic unit of production. Unit costing or output costing may be defined as a single or output cost system. Is used in a business where is standard product is turned out it is desired to find out the cost of basic unit of production. Then according to Walter W. Begg, unit costing method is a method of costing applied to ascertain the cost per unit of production where standard and identical products are manufactured. काय सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकी पर युनिट आपल्याला तिथं कॉस्ट त्याची काढायची आहे. प्रत्येकी एककाची आपल्याला टोटल कंपनीमधलं प्रोडक्शन करण्यासाठी किती आपल्याला युनिट खर्च, किती कॉस्ट खर्च करावी लागणार आहे, त्या दरम्यान आपल्याला एका कॉस्ट तयार एक प्रोडक्ट तयार करण्यासाठी, एक युनिट तयार करण्यासाठी किती कॉस्ट आपल्याला तिथे लागणार आहे हे आपल्याला तिथं बघायचं. मग ते प्रोडक्शन स्टँडर्ड असं किंवा आयडेंटिकल प्रोडक्ट असो, हे सतत मॅन्युफॅक्चर करणाऱ्या ज्या काही सातत्याने कंटिन्युअस मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपन्यांमध्ये ही पद्धत अंमलात आणली जाते, युनिट कॉस्टिंग मेथड.
त्यानंतर आहे फीचर्स ऑफ युनिट कॉस्टिंग. आउटपुट कॉस्टिंग हॅज सर्टन characteristic features. The important features of output costing are: output costing is the method of costing adopted in concern where there is a production of single product or a few grades of the same products differing only in size, shape or quality by continuous process of manufacture. The units of production or output are identical and the cost of units are physical and natural. काय सांगितलंय की आउटपुट कॉस्टिंग इज द मेथड ऑफ कॉस्टिंग अडॉप्टेड इन कन्सर्न वेअर देअर इज अ प्रोडक्शन ऑफ सिंगल प्रोडक्ट और फ्यू ग्रेड ऑफ सेम प्रोडक्ट डिफरिंग ओनली इन साईज, शेप और क्वालिटी. म्हणजे एकाच प्रकारचे जे काही प्रोडक्शन करणाऱ्या ज्या काही मॅन्युफॅक्चर आहे, मग त्यामध्ये सिंगल प्रोडक्ट असेल किंवा त्या संदर्भात किंवा त्याला लागून निर्माण होणारे जे काही छोटे वेगवेगळे प्रोडक्ट्स असतील, मग ते साईजनुसार, त्याच्या आकारानुसार किंवा क्वालिटीनुसार त्यामध्ये थोडाफार फरक असेल आणि ती कंटिन्यू प्रोसेस त्या पद्धतीने चालत असेल, तिथे आपल्याला आउटपुट कॉस्टिंग ही फार महत्त्वाची आपल्याला तिथे बघायला मिळते. त्यानंतर आहे अंडर दिस मेथड द कॉस्ट पर युनिट ऑफ आउटपुट से पर टन, पर बॅरल, पर किलोग्रॅम, पर मीटर, पर क्विंटल, पर बॅग etc. is ascertained. The cost per unit of output is ascertained by dividing the total cost incurred on a product during a given period of time by output produced during the period. Under this method काय सांगितलेलं आहे की कॉस्ट पर युनिट ऑफ आउटपुट काय सांगते की ते पर टन असू शकतं, पर बॅरल, पर किलोग्रॅम, पर मीटर, पर क्विंटल, पर बॅग एक्सेट्रा. अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्यामधून आपल्याला पर युनिट कॉस्टिंग आपल्याला तिथं काढता येते. त्यासाठी आपल्याला हे फायद्याचं आहे की टोटल पर क्विंटल असेल, पर बॅरल, किलोग्रॅम, मीटर वगैरे असेल, त्यामधून आपल्याला सिंगल प्रोडक्टला, सिंगल युनिटला किती खर्च येणार आहे हे आपल्याला तिथे काढता येण्यासाठी याची मदत होते. त्यानंतर where the product manufactured are the different grades, first the cost of products are ascertained grade wise and then the total cost of each grade of the product is divided by the number of units of that grade so as to ascertain the cost per unit of each grade of the product. म्हणजे जिथे उत्पादने वेगवेगळ्या ग्रेडची असतात, प्रथम उत्पादनाच्या किमती निश्चित केल्या जातात, श्रेणीनिहाय आणि उत्पादनाच्या प्रत्येक ग्रेडची एकूण किंमत विभागली जाते आणि त्या ग्रेडच्या युनिटच्या संख्येनुसार जेणेकरून ते निश्चित केले जाऊ शकतात. Equity of cost is an important feature of this method. That is, under this method, cost units which are identical will have identical cost. किमतीची समानता हे त्याचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. या पद्धतीनुसार खर्च युनिट्स जे एकसारखे आहेत त्याचे मूल्य पण हे एकसारखेच असते. Under this method, the cost of product is ascertained at the end of the accounting period. या पद्धतीमध्ये उत्पादनाची किंमत ही लेखांकन किंवा लेखा कालावधीच्या शेवटी निश्चित केली जाते. Under this method, the cost information relating to a product may be presented in the form of either cost sheet or production account. या पद्धतीनुसार संबंधित किमतीची माहिती ही किंमत पत्रक किंवा उत्पादन खात्या यामध्ये एकतर स्वरूपामध्ये सादर केली जाते. This method is the simplest method of all the methods of costing in the sense that the cost collection and the cost ascertainment are quite simple. ही पद्धत सर्वात सोपी पद्धत आहे. खर्चाच्या पद्धतीमध्ये किंमत संग्रह किंवा किंमत निश्चित करणे हे यामध्ये सोपे जाते. The cost per unit of output determined under single costing enable the management to make real comparison between different periods and between different firms within the same industry
as the unit of output is a common factor between different period and between different firms within the same industry.